काल बळी गेले त्याला जबाबदार कोण असा सवाल जो आहे तो संजय राऊत सुद्धा विचारतायत। राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात। राहुल, पुण्याचे पालकमंत्री म्हणून अहंकार आहे अजित पवारांना असा शब्द वापरलेला आहे त्यांनी, आणि तशा स्वरूपाचं चित्र गेल्या काही काळामध्ये निर्माणही झालं होतं आणि म्हणूनच त्यांच्यावरती वारंवार हे सवाल उपस्थित होत आहेत। तुम्हाला साखर कारखाना महत्वाचा आहे की लोकांचे जीव? अर्थात, आणि जर संजय राऊत यांचे अजित पवार सहकारी असते म्हणजे 2019 ते 22 दरम्यान होते, तेव्हा संजय राऊत काय बोलले असते हा भाग महत्वाचा। पण तरीही एक विरोधी पक्षातला महत्वाचा नेता म्हणून संजय राऊतांनी जेवढे प्रश्न आज विचारलेत ते व्हॅलिड नाहीत असं कोणी म्हणणार नाही। एकतर ज्यांच्या मतदारसंघामध्ये हा सगळा प्रकार घडला ते सुनील शेळके ऑब्व्हियसली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, जसं अजित पवार यांचे खूप जवळचे आहेत असं संजय राऊत म्हणाले, हेही खरं आहे। त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातला हा पूल न होणं ही अक्षम्य चूक आहे की जेव्हा ती 10 वर्षापूर्वी लक्षात आणून दिलेली आहे। मला खरं तर आता दैनिक सकाळमध्ये प्रकाशित झालेली एक बातमी आपण स्क्रीनवरती टाकू शकलो तर ते सुद्धा आपल्याला दाखवायला 2017 साली काल जे घडलं ते शब्दशः दैनिक सकाळच्या बातमीमध्ये लिहिले की हा पूल कधीही कोसळू शकतो। हा पूल, त्याचे जे गर्डर आहेत 7, त्या गर्डर पैकी काही भाग हा पूर्णपणे खचलेला आहे, पुलावरती खड्डे पडलेल्या पुलावरती गर्डर टाकून काहीतरी भरले वगैरे असं 2017 साली लिहिले। आणि म्हणून संजय राऊत जे म्हणतायत की अजित पवारांना या जिल्ह्यातली खडानं खडा माहिती असते, याबद्दल काही संशय नाही। त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती असते, ते तेवढे कार्यक्षम आहेत। खूप सकाळी लवकर उठून काम करण्याची त्यांची ख्याती आहे, ते अत्यंत कार्यक्षमपणे काम करतात आणि म्हणूनच त्यांना हे प्रश्न विचारले जातात की इतका कार्यक्षम मंत्री असून सुद्धा अजूनही घटना घडून गेल्यानंतर थोड्या वेळात त्याला 24 तास पूर्ण होतील, श्री अजित पवार तिकडे आलेलेच नाही, जेव्हा की एकनाथ शिंदेनी जी मधल्या काळातली दुर्घटना होती त्यावेळेला स्वतःच्या हातामध्ये सगळी गोष्ट घेऊन ते महाराष्ट्राला करून दाखवलं होतं। एक दुसरा भाग असा आहे की जेव्हा 2017ला सातत्यानं तुम्हाला सांगितलं जात आहे, हे म्हटलं जात आहे की हा पूल खराब स्थितीमध्ये आहे, तर मग पालकमंत्री म्हणून पुण्या शहरापासून अत्यंत जवळ असलेल्या या भागाकडे का नाही लक्ष दिलं? आणि 3, जर आता लोकांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, तर तो कुणावरती दाखल होणार? तिथं असलेल्या बीट अंमलदार जे पोलीस दलाशी निगडीत आहेत, तिथं असलेले तलाठी, तिथं असलेले ग्रामसेवक, ह्या छोट्या छोट्या लोकांवरती होणार का? तिथं असलेले जे तहसीलदार आहेत, त्याच्यानंतर उपविभागीय अधिकारी आहेत, आता हे डुडी तर सध्या आत्ता बुद्धून आले त्यामुळे त्यांचा तसा थेट संबंध नाही, त्याच्या आधीचे जिल्हाधिकारी त्यांच्यावरती दाखल होणार का? लोकप्रतिनिधी म्हणून सुनील शेळके यांच्यावरती दाखल होणार का? असे कोण लोक आहेत की ज्यांनी कुणीतरी ही जबाबदारी घेतली पाहिजे की ज्यामुळं ही दुर्दैवी दुर्घटना घडली, 4 जणांचे बळी गेले, 50 लोकांना उपचारासाठी भरती करावं लागलं आणि मी आशा करतो की अजून बळीची संख्या वाढणार नाही। छोटी छोटी चिमुरडी गेली आणि महाराष्ट्र आणि देशानं बघितलं की किती बेजबाबदार पद्धतीनं केवळ एक फलक लावून अशा पद्धतीनं सांगितलं जातं लोकांना, आणि लोकांचा दोष आहे असं मान्य करून सुद्धा, आणि हे मान्य करायला हवं की शेवटी तुम्ही एखाद्या इतक्या क्राऊडेड जागामध्ये जाता त्यावेळेला 2-2, 4-4 दुचाक्या घेऊन जाता, प्रशासन काही तुमच्या मागे प्रत्येक वेळेला असू शकत नाही, हे मान्य करून सुद्धा जेव्हा तो पूल हा धोकादायक आहे हे माहिती असून मग तुम्ही ती व्यवस्था का नाही केली, हे तर प्रश्न अजित पवारांना निश्चितपणे विचारले जातील, कारण ते तेवढे कार्यक्षम आहे। अगदी, पण राहुल, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की 8 कोटींचा निधी सुद्धा प्रस्तावित असं सांगितलं जाते। एवढा मोठा निधी प्रस्तावित असूनही काम झालंच कसं नाही? आणि ते पण 2017 पासून, म्हणजे इतकी वर्ष हे प्रशासन करतंय काय? कोणाकडे होती ही सगळ्याची सूत्र? हा, तर आपण आता काम करूया, 2 पत्र आपण स्क्रीनवरती टाकूया। 2024चं पत्र बघा, 2024 जुलैमध्ये तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी तो निधी मंजूर केलाय जो आहे 8 कोटीचा 2024च्या जुलैमध्ये। आज आपण 2025च्या जून मध्ये आहोत, बरोबर 1 वर्ष झाली। साधारणपणे निधी मंजूर झाल्यानंतर वर्क ऑर्डर यायला जास्तीत जास्त 1 महिना पुरेसा आहे। 8 कोटीचं काम आहे, मोठं काम आहे ते, त्यामुळं पहिला मोठा प्रश्न एनडीटीव्हीचा हाच आहे। म्हणजे बघा, आता स्क्रीनवरती जे आपल्याला पत्र दिसतं ते 2017चं पत्र आहे, ज्यावेळेला तत्कालीन आमदारांनी ते प्रश्न विचारले होते। 2017 ते 2024 पर्यंत ह्या पत्रानंतरचा प्रवास काय? हे बघा, आता हे जे 8 कोटी दिसत आहेत हे जुलै 2024 मध्ये मंजूर झालेला निधी, आपण 2025 मध्ये आहोत। 2025 मध्ये वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या निधीचं काम सुरू होत नसेल तर त्याला केवळ मराठीमध्ये एकच शब्द आहे, तो म्हणजे अक्षम्य गलथानपणा। कारण पैसे मंजूर आहेत तुमच्याकडे, तुम्हाला माहितीये की तो ब्रिज धोकादायक आहे। आता काही ग्रामस्थांची मी बोललो तर मला असं सांगितलं गेलं की या ठिकाणी नित्यनियमाने अशा पद्धतीच्या दुर्घटना होतात। जर हे माहिती आहे, निधी मंजूर आहे,
तर मग वर्क ऑर्डरला आता असं कळलं की ती जून जुलैमध्ये वर्क ऑर्डर पास झाली आणि त्यानंतर काम न इतका काळ लागूच शकत नाही जेव्हा 8 कोटी सारखा मोठा निधी मंजूर आहे. कॉन्ट्रॅक्टरचा अशा मंजूर असलेल्या निधीवरती फार लक्ष असतं. तर मग ते का नाही झालं इथपासून ती सुरुवात होते. मग ते जिल्हा परिषदेकडे, कारण मगाशी सूरज चव्हाण म्हणाले की हा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेला पूल आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असेल तर मग जिल्हा परिषदेकडे स्वतंत्र बांधकाम विभाग आहे. त्या बांधकाम विभागानं काय केलं, स्थानिक आमदारांनी काय केलं, जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या यंत्रणांनी काय केलं, असे असंख्य प्रश्न आहेत. आणि पुन्हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न श्री अजित पवार यांनी काय केलं, कारण त्यांना माहिती होतं ना की ते वारंवार लक्षात आणून दिलं गेलं होतं. आणि तो पुन्हा जोडून बघितलं जात आहे की बारामतीमध्ये अजित पवार जेवढा तातडीनं तडफेनं सगळं करतात तसं उर्वरित महाराष्ट्रात किमान पक्षी पुण्याच्या मर्यादेत तर का असू नये. हिंजवडीचं उदाहरण परवाचं आणि हे काल कुंडलवाडीचे जिथला हा पूल पडला तिथलं. बरं, देवा राखुंडेकडे जाऊया. देवा, एवढा मोठा निधी आहे, 8 कोटीचा निधी यासाठी राखीव ठेवलाय. कशाची वाट बघत होतं प्रशासन? आणि यापूर्वीच अनेक कामं जी आहेत ती हाती घेण्यात आलेली आहेत. रस्त्याची कामं, डागडुजीची कामं हाती घेण्यात आली होती. मग या पुलाच्या बाबतीत कुठे घोडं आडलं होतं? प्रज्ञा, बघितलं तर जसं आता की राहुल यांनी म्हटलं की 8 कोटीचा निधी 2024 मध्ये ते पत्र इश्यू झालेलं आहे आणि ते मंजूर देखील झालेलं आहे. मात्र अद्यापर्यंत त्याला तसा मुहूर्त मिळाला नाही. एकंदरीत आपण बघितलं तर झालेल्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांमध्ये या सरकारनं लाडकी बहीण योजना देखील जाहीर केली आणि बऱ्यापैकी इतर ठिकाणचा निधी जो आहे तो वळवला गेला. या आरोप असतील विरोधकांनी केलेले हे देखील आपण पाहिले. एकंदरीतच हे काय कारण या निधीला आहेत का की सरकारकडे तिजोरीमध्ये कुठेतरी खडखडाट जाणवतं आणि त्यामुळेच कुठेतरी कामं रखडवली गेली, त्याला निधी तो वर्ग केला गेला नाही, अशाही काही गोष्टी यामध्ये आता अंदाज लावले जात आहेत. एकंदरीत बघितलं तर अजित पवार हे कामाचे पक्के आहेत. जसं की पहाटे 6 पासूनच अजित पवार गावंडू असतात. मात्र हे काम जे आहे ते खरं तर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांचीही ती जबाबदारी आहे की या कामामध्येही त्यांनी त्या पद्धतीने लक्ष देणं गरजेचं होतं. मात्र आता या सर्व गोष्टींची ठोस उत्तरे जे आहेत ते स्वतः अजित पवार देऊ शकतात की हे काम नेमकं रखडलं होतं कशामुळे आणि या घटनेला आता जबाबदार नेमकं कोण आहे. प्रज्ञा, नक्कीच. मुळात त्यामुळेच प्रश्न उपस्थित होत आहेत की एकमेकांवरती हे प्रश्न ढकलण्यापेक्षा मुद्दा हाच आहे की पालकमंत्री म्हणून स्वतः अजित पवारांनी या बाबतीत लक्ष घालणं गरजेचं होतं. आणि सध्या पावसाचे दिवस आहेत, पुण्यामध्ये अनेक पर्यटन स्थळ आहे, हे काही एकच नाही, अनेक पर्यटन स्थळ आहेत जिथे दुर्घटना घडू शकतात आणि त्यासाठी आधीच प्रशासन नेहमी कामाला लागलेलं असतं. मे महिन्यात हे प्रशासन कामाला लागतं, मात्र यावेळेत पावसाने जबरदस्त अशा पद्धतीनं कोसळायला आधी सुरुवात केली होती. त्यामुळे किमान आधी तरी जागृत होणं गरजेचं होतं. राहुल, एकच प्रश्न मला देवाला विचारायचा आहे, कारण त्यातनं मग प्रेक्षकांना ठरवू द्या. देवा, ज्या दिवशी बारामतीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तेव्हा काय दृश्य होती आणि अजित पवारांनी तेव्हा किती वाजता भेट दिली होती? नंतर प्रेक्षकावर आपण सोडतो. ज्या दिवशी बारामती असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, या तिन्ही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती. ही घटना घडली. जेमतेम अंदाज जर आपण बघितला तर 4च्या सुमारास हा सर्व पावसाचा महाप्रलय पाहायला मिळाला. 4 वाजता निराडावा कालवा देखील फुटला गेला. बारामती इंदापूर पालखी महामार्ग अडवला गेला. इकडे दौंडमध्ये पुणे सोलापूर पालखी महामार्गावर पुराच्या पाण्याचा अगदीच महाप्रलय पाहायला मिळाला, गाड्या वाहून गेल्या. ही ज्यावेळी बातमी अजित पवारांपर्यंत पोहोचली त्यावेळी अजित पवार खरं तर त्या दिवशी दिल्लीमध्ये होते, मात्र तातडीनं ते इकडे पुण्यामध्ये आल्याची माहिती मिळते. आणि त्याच दिवशी रात्री 10 वाजता अजित पवार हे तातडीनं बारामतीमध्ये पोहोचले. बारामतीमध्ये अजित पवारांनी प्रशासनाची बैठक देखील घेतली. प्रशासनाला या सर्व गोष्टींवरती उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यावेळी अजित पवारांनी दिल्या. एकंदरीत हे साधारणपणे रात्री 9:30 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत हे सर्व प्रशासनाबरोबर अजित पवार होते. त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. आणि सकाळी जर बघितलं तर अजित पवार हे स्वतः सकाळी 6 वाजता मैदानात होते, ज्या ठिकाणी बारामतीमध्ये नक्कीच.